तर भक्तिभावानं नवीन वर्षाचं स्वागत होत आहे। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या आणि रुक्मिणीच्या स्वागतासाठी भाविकांनी रीघ लावलेली आहे। तर शेगावमध्ये सुद्धा गजानन महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी भक्तांची मांदियाळी जमली आहे। तर तिकडे एकविरा आईचा उदो उदोच्या जयघोषामध्ये कार्ला गडही जिंकलाय। हे दृश्य आपण बघू शकतोय। पंढरपूर, शेगाव आणि कार्लागड मधली ही दृश्य आहेत। नवीन वर्षाचं स्वागत हे देवदर्शनानं भाविक करतात आणि तेच दर्शन देवाचं घेण्यासाठी पंढरपूर, शेगाव आणि कार्लागड इथं जमलेली ही भक्तांची गर्दी। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील हजारो लाखो भाविक हे शेगावमध्ये दाखल होत असतात आणि श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतात। संकल्प जो आहे तो करत असतात आणि कालपासूनच जर का आपण पाहिलं तर या संत नगरी शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी, त्यांना नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक जे आहेत हे शेगावमध्ये दाखल झाले आहेत। आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी सध्या या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी काल रात्रभर जे आहे हे संस्थांच्या माध्यमातून मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात आलं होतं आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील जी आहे ती योग्य खबरदारी जी आहे ती राखण्यात आली होती। आपण जर सध्या पाहिलं तर मोठी रीघ जी आहे, मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळते। काही भाविक आपल्या सध्या आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कुठून आलात, काय नेमक्या भावना व्यक्त कराल, काय संकल्प केलाय? आम्ही जळगावहून आलो, जळगाव खानदेश। दरवर्षी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करण्याच्या आधी गजानन महाराजांच्या दर्शनाला येतो। बस त्याच्याकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की सुबुद्धी दे आणि सुयश दे। तुम्ही काय साकडं घातलंय गजाननाला? सुख, शांती, समाधानी। इथं आल्यावर खूप छान वाटतं। मी 15 वर्षापासून येते। मध्ये मध्ये महिन्यातून, 2 महिन्यातून, वर्षातून, 6 महिन्यातून येत राहते। छान वाटतं इथं आल्यावर। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा। इथलं शेगावमध्ये संत गजानन महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक किती प्रमाणात जमलेले आहेत, भाविकांची किती गर्दी जमली आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे। पंढरपूरमध्ये सुद्धा तीच दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। तर कार्लागड इथली सुद्धा आपण दृश्य बघतोय। मोठ्या संख्येनं भाविक नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत। 2026 भक्तिभावानं हे स्वागत जल्लोषात केलं जात आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंढरपूरमध्ये मोठी रीघ लागलेली आहे। सकाळपासूनच भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत।